नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत हिक्विजन अल्ट्रा सिरीज मधील 4MP बुलेट IP कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग आणि तसेच त्याबद्दल थोडीशी माहिती पण जाणून घेणार आहोत। तर चालू करूया व्हिडिओला। बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला दिसून येते की यामध्ये ड्रिलिंग टेम्पलेट दिसते वरतीच। तर ड्रिलिंग टेम्पलेट हे आपण वॉलवर चिटकवतो, जेणेकरून आपले जे होल आहेत ते मिसमॅच नको व्हायला, योग्य प्रकारे वॉलवर होल झाले पाहिजे आणि आपला कॅमेरा पण माउंट झाला पाहिजे, त्यासाठी याचा उपयोग केला जातो साधारणतः। आणि त्यानंतर आपल्याकडे आहे इन्स्टॉलेशन स्क्रू। इन्स्टॉलेशन स्क्रूचा उपयोग तर सर्व आपल्या इलेक्ट्रिशियन बांधवांना आणि सीसीटीव्ही बांधवांना तर माहीतच असणार, तरी पण आपण सांगून देतो की याचा उपयोग आहे ना आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी करतो। आणि त्यानंतर आपण बघत आहोत आपल्याकडे हे जे आहे ते हे कनेक्टर प्रोटेक्टर आहेत। आपला कॅमेरा जेव्हा वेदर मध्ये आपण लावतो, म्हणजे पाऊस वगैरे असतो, जेव्हा ते पीव्हीसी बॉक्स मध्ये पाणी जाते ना, त्यावेळी आपल्या कनेक्टरला प्रॉब्लेम नको यायला, कनेक्टर खराब नको व्हायला आणि कॅमेऱ्याचं डिस्कनेक्ट नको व्हायला, त्यासाठी आपण याचा उपयोग केला जातो। याची प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करून देईल की हे कसं लावता आणि याचा उपयोग योग्य प्रकारे कसा केला जातो, जेणेकरून आपल्याला सर्वांना याची माहिती पण होऊन जाईल की याचा उपयोग योग्य कसा केला जातो। त्यानंतर आपल्याला दिसूनच येते की आपला हा एलेंकीचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो, की आपला जो कॅमेरा आहे त्याचा अँगल वगैरे सेट करण्यासाठी आणि अँगलच सोबत त्याचा उपयोग डोम कॅमेरा असेल तो ओपन करण्यासाठी। आता तर हा आपला 4MP कॅमेरा आहे। 4MP कॅमेरा हा बुलेट कॅमेरा आहे आपला। आधी याची ही 4 मेगापिक्सलची लेन्स आहे आणि हा याची 30 ते 40 मीटर रेंज असते मित्रांनो। याची जी रेंज आपण कव्हर करतो ती 30-40 मीटर, हा इझिली स्ट्रेट एरिया कव्हर करून घेतो मित्रांनो हा कॅमेरा। आणि हा पूर्ण राऊंड कॅमेरा आपण हे बघा इथून आहे ना त्याचा अँगल वगैरे सेट करू शकतो। व्हिडिओ चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।